मी एका दिवशी गेट टुगेदर करावं म्हणाले. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान मजेचा जावो ही सदिच्छा. आणि आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला मग आता माझा स्वयंपाक मी बऱ्यापैकी उरकलेला आहे, पूजा वगैरे माझी झालेली आहे. आता मला फक्त नैवेद्य काढायचा बाकी आहे. आणि इथे साईडलाच आमच्या इथं कुटुंब परड्या वगैरे आहेत, तर मी त्याच्यातल्या 2 कुटुंब आणून मी भरत असते. आणि आज सर्वांचं फेवरेट म्हणजे वांग्याचं भरीत हे आजपासून सर्वांना आपल्याला खायला मिळतं आहे. ज्यांनी चातुर्मासामध्ये हा नियम पाळलेला असतो ना, ते आजपासून हे वांग्याचं भरीत खायला हे चालू करतात. तर मग असंच राहणार आहे आपला आजचा ब्लॉग. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करू नका. चंपाषष्ठी हा सण महाराष्ट्रातील खूप मोठा महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. आणि या सणामध्ये प्रामुख्याने काळभैरव आणि खंडोबा यांची उपासना केली जाते. आणि याच्यामध्ये म्हणलं तर आपल्याला वांग्याचं भरीत, सपक वरण आणि बाजरीच्या पिठाचे जे रोडगे आणि चपातीचा नैवेद्य अशा प्रकारे असते. मग मी साईडलाच मला एक कुटुंब भेटलं, अगोदर एक भेटलं होतं आणि परत नंतर आणखीन एक मी आणलं जाऊन. असे 2 कुटुंबाची मी व्यवस्थितरित्या पूजा करून घेतली. माझी पूजा तर आता झालेली आहे. साईडलाच मला इथे 2 कुटुंब मिळाले, ते कुटुंब मी भरले. पूजा अर्चा झालेली आहे, जेवण माझं बाकी आहे आता. आणि नंतर मला अजून 2-3 वाजता एका फ्रेंडच्या घरी जायचं आहे. तिनं मला इन्व्हाइट केलेलं आहे आज. तर तिथं मी, आई, ताई आणि मी आणि माझी छोटी मुलगी आस्था, ती पण आज शाळेला गेलेली आहे. त्याची जरा तब्येत जरा ठीक नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिघी मिळून फ्रेंडच्या घरी जाणार आहोत. जेवण झालं माझं, आरामही झाला माझा थोडा. आणि तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हणले होते की मला माझ्या फ्रेंडनं मला इन्व्हाइट केलेलं आहे. खूप दिवसापासून ती मला ये म्हणते, पण तिच्याकडे जाण्याचा मौका आज मला मिळाला आहे. तर आई, आस्था आणि आमची ताई, आम्ही तिघी पण तिच्याकडे निघालो आहेत, कारण तिघींना पण तिनं सांगितलेलं आहे. चला मग आता तुम्हाला मी तिथं भेटते. मग आमच्याच कॉलनीमध्ये ही माझी मैत्रीण जी आहे ना, सारिका, ती राहायला आलेली आहे. आणि खूप दिवसापासून ती मला ये म्हणत होती म्हणून, आणि त्याच्यामुळं आम्ही तिच्या घरी गेलो. आणि खरंच मैत्रिणी पण आपल्या जीवनाला का खूप भक्कम अधिक आधार बनतात आपल्या जीवनाचा. आणि मैत्री हीच आपल्याला जिवंत ठेवते. स्वतः आपण दुःखी असलो तरी आपल्यासाठी हसणारा चेहरा म्हणजे आपली मैत्रीच आहे. कधी कधी माणूस बदलतो, पण आपली मैत्री आणि आपले मित्र हे कधीच बदलत नाहीत. आणि बदलते ती फक्त आपली परिस्थिती. आणि तिच्यासोबत आम्ही हे थोडेसे काही क्षण घातलेले आहेत. जुन्या खूप आठवणींना आम्ही उजाळा दिलेला आहे. मैत्री हे आपल्या आयुष्यातील खूप मौल्यवान पान आहे आणि तिला जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तिच्याकडून आल्यानंतर मी थोडंसं उद्याच्या पूजेचं साहित्य घेऊन आले. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला आपला पहिला गुरुवार आहे आणि त्याचं जे जे काही साहित्य असतं ते मी सर्व घेऊन आले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.